म्हणते बा आता पाणी चांगले जमीन चांगली आणि आम्हाला जरा लॉंग लाईफ पीक घ्यायचं, समजा ऊसासारखं पीक याच्या करता आम्हाला तुम्ही काय करा की 10 वर्षाचे अग्रीमेंट करून द्या लीजवर. समजा आम्ही प्रत्येक वर्षी थोडासा ठोका वाढवून देऊ, पण 10 वर्षे आम्हीच शेती करू, दुसऱ्याला देता येणार नाही. आणि समजा त्या मूळ मालकाने एखाद्या ठोके घेणाऱ्याला ती शेती देऊन टाकली 5 वर्षाची लेखवर, 7-12ला जरी मूळ मालक असला तरी त्या रानामध्ये पडीत पाडायचं का पीक घ्यायचं, ऊस घ्यायचं का गहू घ्यायचं हे कोणाच्या मनावर आहे? झालं ज्यानं ठोका घेतला त्याच्या मनावर आहे. मूळ मालक मला एक पडीत काऊन टाकली, तुला काय करायचं होत, तुझा ठोका घेऊन तो पडीत टाकू याच बसलो. आता आपल्याकडे कमी आहे म्हणा, पण मराठवाडा पूर्वीच्या काळामध्ये ज्वारीचं पीक असायचे आणि जे बैलाचे शौकीन लोक असायचे ना, ते पाटावर बैल चालवणारे, ते त्या बैलांना बाटूक खाऊ घालायचं. बाटूक कळतं का तुम्हाला? एवढे एवढे ते असले ताटके, त्याला काय म्हणते बाटूक. आणि कणीस आलं, हुरड्यात आलं की ते हुरडा, आणि समजा परिपक्व झालं का त्याला काढायचं. काही काही शेतकरी असे होते की त्या बैलांना बाटूक खाऊ घालायचे. काही काही शेतकरी काय करायचे की त्याला हुरडाच खाऊ घालायचे बैलाला. तसा हा मृत्यू लोक भगवंताकडून काळाने ठोक्यानेच घेतलेला आहे. काय घेतलेलं ठोक्याने. आता मला वाटतं त्याच्या मनात येईल त्याला ते उपटी आपला आपला आपलं काय. आता तुम्ही कधी कधी विचार करा, 5-5 वर्षाची मुलंच मरतात का नाही समजा त्याचं बाटू. कधी कधी तरुण मरतात असं समजा त्याच्या हातात काय उलट. बरं कधी कधी काढायला आलेले कंस ताट वाळून ते मुरगळून पडतं तरी त्याच्याकडे पाहत नाही तुम्हाला. काही काही म्हातारी असे की अख्खं गाव नवस करतं बाबा हे मारायला पाहिजे, पण तरी मरत नाही. ते त्याच्या मनावर विचार, आपल्या काय हातात येते ते, कारण ते काळाच्या ताब्यात येते. पिठाला म्हणून बलवान कोण आहे तर काळ आहे, पण काळालाही जी सत्ता आहे ती देवाची आहे. कोणाची आहे? देवाची आहे. कारण देवाच्या सत्तेनंच काळ संपूर्ण विश्वाचा काय करतोय, ग्रास करतो. 10वी पर्यंत एका वर्गात शिकणारे 2 जण, गरिबीमुळे एक शिकला नाही, एक असं होता UPS अधिकारी झाला, कलेक्टर म्हणून बुलढाण्यासारख्या ठिकाणी आल्यानंतर रविवारचा दिवस याला वाटला आता गरिबी काम करणार माणूस, खेड्यातला माणूस, चला माहिती कलेक्टर झाला म्हणे, आपण त्याला भेटायला तरी जाऊ. गेला भेटायला तिथे. रविवार होता, कलेक्टर बंगल्यावरती होते, तिथे पोलीस होते, त्यांना चिठ्ठी दिली, बा तुमचा बालपणीचा मित्र आला. ते पोलीस चिठ्ठी घेऊन गेलं आणि कलेक्टरला आनंद झाला, आला आपला दोस्त जुन्या काळातला, लय पवलो लय भांडणं खेळ.